Hello everyone, welcome back to my channel and welcome to the brand new series for CTET exam. तुम्हाला थंबनेल पाहूनही कळलंच असेल की आपण आपल्या चॅनलवर आता CTET एक्झामची एक सिरीज स्टार्ट करणार आहोत आणि त्यात आपण PYQs आणि जे काही इम्पॉर्टंट एक्सप्लेनेशन आहे ते सर्व इथे कव्हर करणार आहोत. जर तुम्ही 6 सप्टेंबर 2026च्या CTET एक्झामची प्रिपरेशन करताय आणि ती कशी करावी किंवा कसा वेळ मॅनेज करावा तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत की आपल्याला वेळ सब्जेक्ट्स कोणते कोणते आहेत, वेळ कसा मिळतो. तर ही एक्झाम टोटली 2.5 आवर्ससाठी असते. 2.5 तासाचा हा पेपर असतो. त्यात आपल्याला 30 क्वेश्चन्स असतात आणि 30 मार्क्ससाठी. तर तुम्ही पाहू शकता पेपर 1साठी टोटल हे 5 सब्जेक्ट्स आहेत. ईच सब्जेक्ट कॅरीज 30 मार्क्स. टोटल 150 मार्क्सचा पेपर असतो. आणि जर आपण ओपन कॅटेगरीमधून एक्झाम देतोय तर आपल्याला माहिती आहे आपल्याला 90 मार्क्स कंपल्सरी असतात आणि जर रिझर्व कॅटेगरीमधून देतोय तर 82 मार्क्स कंपल्सरी असतात. तर खूप काही हार्ड नाहीये, एवढे मार्क्स आपण कव्हर करू शकतो आणि ही एक्झाम क्वालिफाय करणं आता मस्ट झालेलं आहे. तुम्हाला जर कुठल्याही स्टेटमध्ये जॉब करायचा आहे टीचर म्हणून तर तुम्ही इधर CTET किंवा त्या स्टेटची TET क्वालिफाय करणं कंपल्सरी आहे. आणि म्हणूनच ही एक्झाम इम्पॉर्टंट आहे जर तुम्ही टीचर आहात किंवा टीचर बनण्याचं स्वप्न पाहताय तर. आणि म्हणूनच आपण आता आपल्या चॅनलवर ही सिरीज स्टार्ट करणार आहोत. हे जस्ट मी एक तुम्हाला रोडमॅप टाईप दिलेला आहे की कोणते सब्जेक्ट्स असतात किंवा कोणते आपण पेपर्सचा टायमिंग वगैरे काय असतो. तर बेसिकली आपण सर्व तयारीला लागलोच आहोत आणि म्हणून नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यासाठी मी जो काही आपला CDPचा सिलेबस आहे, पेपर 1 पेपर 2 दोघी पेपरसाठी हा सब्जेक्ट कंपल्सरी आहे. पेपर 1 पेक्षा पेपर 2 मध्ये डिफिकल्टी लेवल क्वेश्चन्सची थोडी हार्ड असते, पण सिलेबस अप्रॉक्सिमेटली सेम आहे आणि इम्पॉर्टंट आहे. कारण स्कोरिंग म्हणेल मी CDP हा सब्जेक्ट याच्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी मार्क्स कव्हर होऊन जातात. इथे 30 होऊन जातात. आणि जी आपली एक लँग्वेज असते, जी आपली मदर टंग आहे, फॉर एक्झाम्पल तुम्ही जर मराठीतून पेपर देताय तर तोही आपला एक स्कोरिंग सब्जेक्ट होऊन जातो. आणि बाकी सब्जेक्ट म्हणून मी तुम्हाला बोलली की 90 किंवा 82 मार्क्स मिळवणं खूप अवघड नाहीये. जर कन्सिस्टन्सी ठेवली, व्यवस्थित अभ्यास केला, PYQ सॉल्व्ह केलं तर आपण एक्झाम नक्कीच क्रॅक करू शकतो. आणि म्हणून हा व्हिडिओ आज होता जस्ट एक तुम्हाला इंट्रो द्यायला की नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण आता आपला CDPचा सर्व सिलेबस पाहणार आहोत आणि मग एक PYQची सिरीज अँड अलॉंग विथ दॅट आपण जो काही सिलेबस इन डिटेल आहे तोही अभ्यासणार आहोत. तर व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरणार आहेत. म्हणून आपल्या चॅनलला भेट देत राहा. CTET एक्झाम जी होणार आहे 6 सप्टेंबरला त्यासाठी तुम्हाला नक्कीच हेल्प होईल. थँक्यू.